नमस्कार मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळी आपण पाहिलं की जे आपल्याकडं भात पीक आहे, पॅडी क्रॉप आहे, त्याच्या संदर्भात माहिती जी आहे ही आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर आता पुढचा क्रॉप आपण या ठिकाणी डिस्कस करतो आणि ते म्हणजे ग्राउंडनट क्रॉप. ॲज वी नो दॅट दी ग्राउंडनट क्रॉप इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑइल सीड क्रॉप. तेलवर्गीय पिकांमधलं अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून या ग्राउंडनट क्रॉपला संबोधलं जातं. ग्राउंड म्हणजे जमीन आणि नट म्हणजे शेंगा, की ज्या पिकाच्या शेंगा जमिनीमध्ये वाढतात याला या ठिकाणी ग्राउंडनट क्रॉप असं म्हटलं जातं. आता या पिकाच्या बाबतीमध्ये जर आपण त्याची इकॉलॉजिकल आस्पेक्ट पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की हे अतिशय महत्त्वाचं असं एक लेग्युमिनोसी फॅमिलीतलं पीक आहे, जे आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसतं आहे. लेग्युमिनोसी फॅमिली त्याची आहे. देन दिस क्रॉप इज हॅव्हिंग द बोटॅनिकल नेम दॅट इज द आर्याचीज हायपोजिया. आता आर्याचीज हायपोजिया म्हणजे तरी काय आहे, तर आर्याचीज याचा अर्थ लेग्यूम असा आहे आणि हायपोजिया याचा अर्थ बिलो द ग्राउंड, म्हणजे ज्या पिकाच्या शेंगा जमिनीच्या खाली वाढतात अशा प्रकारचं पीक म्हणून याला या ठिकाणी त्याचं बोटॅनिकल नेम देखील तशाच पद्धतीचे दिलेले आहे, आर्याचीज हायपोजिया. हे नाव लक्षात असू द्या, आर्याचीज हायपोजिया, कारण बऱ्याच वेळा या नावामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. आर्याचीज हायपोजिया या पिकाचं ओरिजिन जर आपण पाहिलं तर या पिकाचं ओरिजिन आपल्याला सांगता येईल साऊथ अमेरिका किंवा त्याला आपण ब्राझील असं म्हणतो, तर याचं ओरिजिन या ठिकाणी आहे. आता या पिकाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर याचं जे संशोधन केंद्र आहे हे जुनागड या ठिकाणी, जुनागड गुजरात या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी भुईमुगाच्या वेगळ्या प्रकारच्या जातींची निर्मिती जी ही केली जाते. दिस ग्राउंडनट क्रॉप इज यूज्ड फॉर द डिफरंट पर्पजेस. या भुईमूग पिकाचा वापर वेगळ्या कारणासाठी केला जातो, ज्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. या पिकामध्ये सर्वसाधारणपणे 45 ते 55% एवढं तेलाचं प्रमाण आहे. हे ऑइल पर्सेंटेज लक्षात असू द्या, कारण एखाद्या वेळी गाळलेल्या जागेला किंवा एका वाक्यात उत्तरं देण्यासाठी ऑइल पर्सेंटेज जे आहे हे यामध्ये विचारलं जाऊ शकेल आणि म्हणून ऑइल पर्सेंटेज लक्षात ठेवा, 45 ते 55%. दिस क्रॉप इज यूज्ड फॉर द डिफरंट पर्पजेस दॅट मोस्टली वी आर कॉलिंग इट ॲज अ ऑइल सीड क्रॉप. याला शक्यतो आपण ऑइल सीड क्रॉप असं म्हणतो. ऑल्सो दिस क्रॉप इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ व्हेजिटेबल घी. वनस्पती तूप ज्याला आपण म्हणतो, हे वनस्पती तूप जे स्वयंपाकामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वापरतो, तर त्यासाठी तेल आणि त्याबरोबर हे जे काही व्हेजिटेबल घी आहे तर हे तयार करण्यासाठी आपण या पिकाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतो. If we see the nutritional aspect of this crop as such, then we can say that this crop is having rich in protein content. These are also contain the vitamin A, B as well as vitamin B2. Such type of kernels are rich in such type of contents. Then these kernels are used for the purpose of preparation of the different types of the concentrate feed to the animal. हे जे काही कर्नेल आहेत, आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ऑइल, तेल वेगळं केल्यानंतर राहिलेला जो काही भाग आहे ज्याला आपण पेंड असं म्हणतो, तर हे खत म्हणूनही उपयोगात आणलं जातं आणि जनावरांचं पशुखाद्य म्हणूनही ते उपयोगात आणलं जातं. The oil is also used, not only used for the purpose of culinary preparation, but also it is used for the preparation of the soap and the different types of the cosmetic. वेगळ्या प्रकारचे साबण तयार करणं, कॉस्मेटिक तयार करणं, यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. वॉट एव्हर द वाईन्स, ग्राउंडनट वाईन्स आर देअर, दीज आर यूज्ड फॉर द कॅटल ॲज अ फॉडर. जनावरांचं खाद्य म्हणूनही, चारा म्हणून या भुईमुगाच्या वेलांचा वापर हा केला जातो. या भुईमुगाची जी पेंड आहे त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे जे काही कॉन्सन्ट्रेट फीड आहेत, की जसे जनावरांना आपण कॉन्सन्ट्रेट फीड खाऊ घालतो, तसेच पद्धतीनं जे वेगळ्या प्रकारचे कॉन्सन्ट्रेट फीड, दोज आर मेनली यूज्ड इन द ह्युमन बिईंग, मानवी आहारामध्ये सुद्धा याचा वापर हा केला जातो. याच्यापासून जसं की बोर्नव्हिटासारखे जे काही कॉन्सन्ट्रेट आहेत, तर त्याच्या प्रिपरेशनसाठी म्हणून या भुईमुगाच्या पेंडीचा वापर हा केला
जात असतो आणि म्हणून अशा वेगळ्या कारणासाठी या भुईमुगाचा वापर हा केला जातो. मग या पिकाचं उत्पादन घेत असताना जमीन कशा प्रकारची निवडावी? फॉर द पर्पज ऑफ ग्रोईंग अप ग्राउंडनट क्रॉप देर इज अ नीड टू सिलेक्ट द सॉइल्स विच आर लोमी टू सँडी लोम सॉइल्स. लोम ते सँडी लोम अशा प्रकारातली जी माती आहे ही ग्राउंडनट क्रॉपसाठी अतिशय सुटेबल अशा प्रकारची मानली जाते. दोज सॉइल्स विच आर फर्टाईल वन, दोज सॉइल्स विच आर वेल ड्रेन वन, ज्या मातीमध्ये पाण्याचा निचरा अतिशय चांगला होतो किंवा ज्या मातीमध्ये सुपीकता अतिशय चांगली आहे, तर अशा प्रकारच्या मातीची निवड जी आहे ही निवड आपल्याला या ठिकाणी या पिकासाठी म्हणून करता येत असते आणि म्हणून अशा प्रकारची माती जी ही माती या पिकासाठी आपल्याला निवडायची आहे. आता या पिकासाठी आपल्याला ही माती निवडल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी कोणते गुणधर्म असायला पाहिजे? दी सॉईल सिलेक्टेड शुड बी ऑफ दी गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, की त्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असायला पाहिजे. दी हेवी अँड द स्टिकी सॉइल्स पर्टिक्युलरली शुड नॉट बी सिलेक्टेड फॉर द पर्पज ऑफ ग्राउंडनट कल्टिवेशन. अतिशय भारी जमीन असेल किंवा अतिशय चिकट अशा प्रकारची क्ले प्रकारातली जर माती असेल तर त्याची निवड शक्यतो भुईमुग पिकासाठी करता कामा नये, कारण स्टिकी सॉईल जर असेल इट ऑल्सो अफेक्ट द पेनिट्रेशन ऑफ द पेग इनसाइड द सॉईल अँड दॅट विल अफेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ द पॉड. शेंगांची जी वाढ व्हायला पाहिजे तर ती वाढ अशा जमिनीमध्ये होत नाही आणि म्हणून अशा जमिनीमध्ये किंवा अशा जमिनी ज्या आहेत ज्या चिकट आहेत किंवा ज्या अतिशय भारी अशा प्रकारातल्या आहेत तर त्या भुईमुग पिकासाठी शक्यतो निवडू नयेत. दिस क्रॉप इज नोन टू बी अ सॉल्ट टॉलरंट क्रॉप. म्हणजे या पिकासाठी सर्वसाधारणपणे जो pH आहे हा 5 ते 5.5 एवढा असायला पाहिजे. म्हणजे 5 ते 5.5 एवढा pH या मातीचा असायला पाहिजे. काहीसं सॉल्ट टॉलरंट क्रॉप म्हणून या पिकाला आपण संबोधतो. आता हा झाला मातीचा भाग. देन विच टाईप ऑफ क्लायमॅटिक कंडिशन शुड बी प्रेफर्ड. क्लायमेट कसं असावं? दिस क्रॉप इज मोस्टली कॉल्ड टू बी अ ट्रॉपिकल क्रॉप. या पिकाला आपण ट्रॉपिकल क्रॉप असं म्हणतो. बट दिस क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड अंडर द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे सब ट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये या पिकाचं आपण चांगल्या दर्जाचं उत्पादन जे हे घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे या पिकासाठी 24 ते 33 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे आहे हे कंजेनियल अशा प्रकारचं मानलं जातं. म्हणजे या वातावरणाला पिकाची भुईमुग पिकाची वाढ जी आहे ही अतिशय चांगली होते. टेम्परेचर लक्षात ठेवा 24 ते 33 डिग्री सेल्सिअस, 24 to 33 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज कंजेनियल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉप. In such a area, the frosty condition and drought conditions are prevail. Both these conditions are harmful to the crop. या दोन्ही परिस्थिती फ्रॉस्टी कंडिशन असेल किंवा एकंदरीत ड्रॉट कंडिशन असेल या दोन्ही परिस्थिती या पिकाच्या वाढीसाठी हानिकारक अशा प्रकारच्या मानल्या जातात. ऑन ॲन ॲव्हरेज देअर शुड बी अ 500 to 1250 millimeter rainfall is congenial for the development of the crop, as this crop prefers the better moisture content at the stage of pod development. पॉड डेव्हलपमेंट स्टेजमध्ये ओलावा बऱ्यापैकी या ठिकाणी राहायला पाहिजे आणि म्हणून यासाठी मातीमध्ये योग्य प्रमाणाचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी म्हणून जे पावसाचं सर्वसाधारण प्रमाण आहे ते 500 ते 1250 मिलीमीटर एवढं या ठिकाणी सांगितलं जातं. आता या पिकासाठी एकंदरीत जमीन कशा प्रकारे तयार करायला पाहिजे? As we know that this crop is mainly developed in the soil, because whatever pods are there, these are developed in the soil. जे पॉड आहेत, शेंगा आहेत, या शेंगा जमिनीमध्ये वाढतात आणि म्हणून या पिकासाठी जमीन तयार करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. वी हॅव टू प्रिपेअर द सॉईल हॅव्हिंग डीप, लूज अँड फाईन सीडबेड. ज्या मातीचा एकंदरीत जो सीडबेड आपण म्हणतो तो डीप अशा प्रकारातला असायला पाहिजे, लूज अशा प्रकारातला असायला पाहिजे आणि फाईन अशा प्रकारातला सीडबेड जर आपण बनवला तर या भुईमुग पिकाचं उत्पादन आपल्याला अतिशय चांगलं घेता येतं. फर्स्टली वी हॅव टू डू द वन डीप प्लाविंग. पहिल्यांदा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की खोलवर अशा प्रकारची एक नांगरणी त्या जमिनीला देऊन टाकायची. अँड लॅटर ऑन वी हॅव टू डू द हॅरोईंग ऑपरेशन. पर्टिक्युलरली दी harrowing operation is carried out where there is no clods are prevail.
ज्या भागात क्लॉड तयार होत नाहीत किंवा ज्या जमिनीमध्ये ढेकळ तयार होत नाहीत त्या जमिनीमध्ये आपल्याला डायरेक्टली हॅरोईंग ऑपरेशन करता येतं. जर ज्या जमिनीत क्लॉड तयार होत आहेत अशा जमिनीमध्ये मात्र आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू डू द क्लॉड क्रसिंग ऑपरेशन बाय मीन्स ऑफ नॉर्वेजियन हॅरो. नॉर्वेजियन हॅरोच्या माध्यमातून आपल्याला हे करायचे. आणि जर ढेकळ नसतील तर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 पाळ्या ज्या आहेत त्या पाळ्या रानाला द्यायच्या आहेत आणि ती जमीन जी आहे ही या पिकाच्या लागवडी योग्य अशा अवस्थेमध्ये येते. देन वी कॅन इझिली सो दिस क्रॉप. देन सेकंड आस्पेक्ट दॅट विच सीझन शुड बी प्रेफर. कोणता सीझन या पिकासाठी प्रेफर केला पाहिजे. वी आर नोईंग दॅट दीज क्रॉप कॅन बी टेकन अंडर द खरीप सीझन ॲज वेल ॲज इन द समर सीझन. 2 सीझनमध्ये आपण हे घेऊ शकतो. याच्यातला पहिला सीझन आहे तो म्हणजे खरीप सीझन आहे, दुसरा सीझन आहे तो म्हणजे रब्बी सीझन. जर समजा आपण हे खरीप सीझनमध्ये पीक घेतो तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दॅट शुड बी सोन इन द पिरियड ऑफ लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा, जून महिन्याचा शेवटचा आठवडा ते जुलै महिन्याचा पहिला आठवडा जो आहे हा यासाठी प्रेफर केला जातो. इफ वी आर गोइंग टू सो दिस क्रॉप ॲज अ समर क्रॉप देन दिस शुड बी डन इन द मंथ ऑफ जानेवारी टू फेब्रुवारी. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये या भुईमूग पिकाची पेरणी जी आहे ही पेरणी आपल्याला करायची. मग कोणत्या पद्धतीनं आपल्याला या पिकाची पेरणी करायची, तर यामध्ये 2 पद्धती प्रेफर केल्या जातात. पहिली पद्धत याच्यामध्ये आहे ड्रिलिंग मेथड आणि दुसरी पद्धत त्याच्यामध्ये आहे डिबलिंग मेथड. ड्रिलिंग म्हणजे पाभरीने केलेली पेरणी आणि डिबलिंग म्हणजे टोबणी ज्याला आपण म्हणतो. तर या 2 लागवडीच्या पद्धती या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता या पिकामध्ये बियाणं किती वापरलं पाहिजे. नो डाऊट दी ग्राउंडनट क्रॉप इज हॅविंग 3 टाइप्स particularly. First type that is the erect variety, second type that is the semi spreading variety and third type that is the spreading variety. ज्यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिल्या प्रकाराच्यामध्ये आहे इरेक्ट व्हरायटी, दुसऱ्या प्रकाराच्यामध्ये आहे निमपसऱ्या प्रकारातला ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो हा दुसरा प्रकार याच्यामध्ये आहे आणि तिसऱ्या प्रकाराच्यामध्ये आहे पसऱ्या भुईमूग. यामध्ये पहिला जो प्रकार तुम्हाला सांगितला इरेक्ट व्हरायटी की ज्या सरळ वाढणाऱ्या असतात, ज्यांच्यामध्ये असणारे जे काही वेल आहेत हे वेल बाजूला पसरत नाहीत, अशा जातींमध्ये आपल्याला बियाणं थोडं जास्त वापरावं लागतं. वी हॅव टू यूज 100 to 120 kg सीड्स पर हेक्टर. 100 ते 120 किलो बियाणं वापरायचं. इफ वी आर युजिंग द सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज, जर याच्यामध्ये सेमी स्प्रेडिंग व्हरायटी आपण वापरतोय तर त्याच्यामध्ये 80 ते 100 किलो प्रति हेक्टरी एवढं बियाणं आपल्याला वापरायचे. जर समजा स्प्रेडिंग व्हरायटी आपण वापरत असू तर त्याच्यामध्ये 60 ते 80 किलो एवढं बियाणं आपल्याला त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरायचं आहे. मग हे बियाणं आपण पेरणीसाठी वापरतो आहोत, परंतु यामध्ये किती अंतरावरती हे बियाणं पेरायचं किंवा 2 ओळींमध्ये किती अंतर ठेवायचं, 2 झाडांमध्ये किती अंतर ठेवायचं, तर आपल्याला माहिती आहे की ज्या इरेक्ट व्हरायटी आहेत या सरळ वाढणाऱ्या असतात, म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला 2 ओळींमध्ये 25 सेंटीमीटर आणि 2 झाडांमध्ये 15 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवायचे. वी हॅव टू मेंटेन द स्पेसिंग in erect variety that is 25 centimeter between the line and 15 centimeter between the plant. इन सेमी स्प्रेडिंग व्हरायटी ज्या निमपासऱ्या प्रकारातला भुईमूग आहे त्याच्यामध्ये 45 सेंटीमीटर हे 2 ओळींमध्ये अंतर ठेवायचं आणि 15 सेंटीमीटर हे 2 झाडांमध्ये अंतर ठेवायचं. जर समजा पसऱ्या प्रकारातला भुईमूग असेल तर त्याच्यामध्ये 60 सेंटीमीटर हे 2 ओळींमध्ये अंतर ठेवायचं आणि 15 सेंटीमीटर हे 2 झाडांमध्ये अंतर ठेवायचं. आणि अशा प्रकारे हे स्पेसिंग डिस्टन्स योग्य प्रकारे आपण जर मेंटेन करू शकलो तर आपल्याला झाडांची संख्या शेतामध्ये योग्य अशी ठेवता येते, उत्पादन आपल्याला अतिशय चांगलं मिळतं. देन ॲज वी हॅव परचेस द सीड वी हॅव टू सो द सीड आफ्टर गिविंग अ प्रॉपर ट्रीटमेंट. बियाणं आपण आणलं, बियाणं आणल्यानंतर आपल्याला त्या बियाणाला योग्य अशा प्रकारची प्रक्रिया करायला पाहिजे. कारण बियाणं जर आपण पेरताना योग्य प्रकारचं पेरलं नाही, बियाणाची निवड करतानाच त्यामध्ये आपण पहिली महत्त्वाची बाब लक्षात घेतो म्हणजे ते जे बियाणं आहे ते बियाणं निरोगी अशा प्रकारातलं असावं. दॅट शुड नॉट बी अफेक्टेड बाय दी डिफरंट टाईप्स ऑफ दी फंगस ऑर दी मोल्ड. कुठल्याही प्रकारचं फंगस अफेक्टेड ते बियाणं नसावं, असंच बियाणं आपण याच्यामध्ये निवडत असतो. परंतु हे बियाणं चांगलं निवडणं एवढ्यापुरताच हा भाग मर्यादित राहत नाही, तर यामध्ये आपल्याला
महत्त्वाच्या अशा काही ट्रीटमेंट त्या बियाणाला द्याव्या लागतात, ज्यामध्ये पहिली महत्त्वाची ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते आणि ती म्हणजे रायझोबियम कल्चर ट्रीटमेंट. आता रायझोबियम कल्चर ट्रीटमेंट, रायझोबियम काय आहे? दी रायझोबियम इज द बायो फर्टिलायझर. रायझोबियम हा बायो फर्टिलायझर आहे. अँड इफ वी अप्लाय दिस रायझोबियम कल्चर ओव्हर द सीड्स ऑफ दी ग्राउंडनट क्रॉप, then there will be increasing the nitrogen fixation in the plant. जे नायट्रोजन फिक्सेशन आहे ते वाढतं आणि म्हणून यामध्ये सर्वसाधारणपणे 250 ग्रॅम एवढं रायझोबियम कल्चर जे आहे हे 10 किलो बियाणासाठी प्रक्रिया करण्यासाठी म्हणून वापरलं जातं, ज्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हे वाढतं. ही झाली त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची प्रक्रिया. दुसरी महत्त्वाची प्रक्रिया या बियाणाला केली जाते आणि ती म्हणजे जे ऑर्गॅनोमर्क्युरियल फंजिसाईड आहे, ज्यामध्ये ॲग्रोसन असेल किंवा थायरम असेल, तर त्याचा वापर यामध्ये सर्वसाधारणपणे 20 ग्रॅम प्रति किलो बियाणासाठी म्हणून केला जातो, की ज्याच्या माध्यमातून त्या पिकामध्ये येणारा रूट रॉटसारखा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला बरा करता येतो आहे किंवा तो रिकवर आपल्याला करता येतो आहे, किंवा जो काही टिक्कासारखा जो काही प्रॉब्लेम आहे तोही आपल्याला या माध्यमातून कमी करता येतो. म्हणून या बियाणाला ऑर्गॅनोमर्क्युरियल फंजिसाईडची ट्रीटमेंट जी आहे ही ट्रीटमेंट या ठिकाणी देता येते. मग हे जे बियाणं, हे बियाणं आपण पेरतो आहोत, परंतु हे बियाणं पेरत असताना आपल्याला त्या जमिनीमध्ये जे काही पिकांची फेरपालटणी जी आपण करतो, त्याच्यामध्ये क्रॉप कॅलेंडर जे आपण मॅनेज करतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पिकाचं वर्षभरातलं नियोजन आपण या भुईमुग पिकाबरोबर करू शकतो. तर याच्यामध्ये क्रॉप रोटेशन करत असताना आपल्याकडची सर्वसाधारणपणे ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा भात असेल, त्या पिकाबरोबर आपण या पिकाचं व्यवस्थापन करू शकतो. ॲज अ क्रॉप रोटेशन म्हणून आपण याचा वापर करू शकतो. किंवा आपल्याकडे जे काही लेग्युम क्रॉपमधलं जे काही ग्रामसारखं क्रॉप आहे त्याचा वापर आपण त्यामध्ये करू शकतो. किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही भाजीपाला पिकं आहेत, पर्टिक्युलरली we are using the potato, chili, garlic, ginger and the onion also. Likewise, we can follow the crop rotation like this. आता दुसऱ्या याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की आपण ते पीक घेतोय, परंतु ॲज अ सोल क्रॉप काही वेळा घेतो, काही वेळा आपण त्याच्यामध्ये ॲज अ इंटर क्रॉप म्हणून काही पिकांचा समावेश देखील करू शकतो. मग इंटर क्रॉप म्हणून कोणत्या पिकांचा समावेश त्याच्यामध्ये आपण करू शकतो? तर याच्यामध्ये आपण ज्वारी, बाजरी, त्यानंतर मका या पिकांमध्ये आपण भुईमुग हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. त्याचबरोबर अशी काही आपल्याकडं कमर्शियल क्रॉप आहेत की जसं की कॉटन आहे, तर त्याच्यामध्ये आपण ॲज अ इंटरक्रॉप म्हणून आपण ग्राउंडनट या पिकामध्ये इंटरक्रॉप म्हणून आपण त्याची निवड करू शकतो. त्यानंतर वाटाणा आहे, त्यानंतर तीळ आहे, सूर्यफूल आहे, मूग आहे, अशा पिकांचा समावेश आपण आंतरपीक म्हणून या भुईमुग पिकामध्ये करू शकतो. Then as we have already sown this crop in the field, then how much quantities of the manures and fertilizers to be applied to the groundnut crop? या भुईमुग पिकाला खताचे व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचे? As we know that for the purpose of for the groundnut crop there are having major two types. दोन प्रकार याच्यामध्ये पर्टिक्युलरली असतात. एक प्रकारच्या मधला आहे रेनफीड आणि दुसऱ्या प्रकारच्या मधला इरिगेटेड. यामध्ये जर समजा आपण रेनफीड क्रॉप घेत असू तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 टन एवढं FYM आपल्याला द्यायला पाहिजे, आणि जर इरिगेटेड असेल तर त्याच्यामध्ये 12.5 टन एवढं, म्हणजे 12.5 टन एवढं FYM किंवा कंपोस्ट आपल्याला त्या पिकाला द्यायला पाहिजे. These crop should be supplied with the different types of the chemical fertilizer also, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारच्या रासायनिक खताची मात्रासुद्धा त्या पिकाला देता येते, ज्यामध्ये सर्वसाधारणपणे रेनफेड क्रॉप जर आपण घेतलं त्याच्यामध्ये 10 किलो एवढा नायट्रोजन नत्र ज्याला आपण म्हणतो आणि 20 किलो एवढं स्फुरद आपल्याला याच्यामध्ये द्यायचे. स्फुरद याच्यामध्ये आपण थोडं जादा प्रमाणामध्ये देतो, कारण स्फुरद जे आहे हे क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी अतिशय गरजेचं असतं. नायट्रोजन याच्यामध्ये आपण कमी देतो, कारण नायट्रोजन हा जो घटक आहे तो घटक रायझोबियम कल्चरच्या माध्यमातून त्या पिकाच्या मुळावरती येणाऱ्या ज्या गाठी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फिक्स केला जात असतो आणि त्या माध्यमातून नायट्रोजन त्या पिकाला मिळतो, म्हणून तो जास्त प्रमाणामध्ये देण्याची आवश्यकता नाही. देर इज नो नीड टू अप्लाय मोर क्वांटिटीज ऑफ नायट्रोजन टू दिस क्रॉप बिकॉज दिस क्रॉप इज अ नायट्रोजन फिक्सर. हे नायट्रोजन फिक्स करणारं पीक आहे. या पिकाच्या मुळावरती गाठी आहेत. इट कंटेन्स दी रूट नोडल्स and that is why there is no need to apply more quantities of nitrogen to this crop.
इफ दिस क्रॉप इज टू बी सोन ॲज अ इरिगेटेड क्रॉप, इरिगेटेड क्रॉप म्हणून आपण जर या पिकाचं व्यवस्थापन करत असू तर त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 20 किलो एवढा नायट्रोजन त्या पिकाला द्यायला पाहिजे, 40 किलो एवढा फॉस्फरस त्या पिकाला आपल्याला प्रति हेक्टरी या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं खतांचं व्यवस्थापन, आणि ही सर्व जी खतं आहेत ही खतं आपल्याला सुरुवातीला त्या पिकामध्ये देऊन टाकायची आहेत. अशा पद्धतीनं खतांचं व्यवस्थापन आपल्याला त्यामध्ये करायचे. आता पाण्याचं नियोजन कसं केलं जावं? नो डाऊट वी हॅव ऑलरेडी सीन दॅट ॲट अबाउट 450 to 650 millimeter of water is required for the cultivation of the groundnut. या पिकासाठी 450 ते 650 मिलीमीटर एवढी पाण्याची मात्रा जी अपेक्षित आहे. इन खरीप सीझन देर इज नो नीड टू अप्लाय द इरिगेशन वॉटर इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इज प्रॉपर वन. पावसाळ्याचं पीक आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये पावसामध्ये जर गॅप पडला, 2 पावसांच्यामध्ये ड्राय स्पेल आला तरच आपल्याला त्या ठिकाणी त्या पिकाला पाणी द्यावं लागतं, अन्यथा पावसाळ्यामध्ये पाणी देण्याची आवश्यकता नाही. बट इन द समर सीझन देर इज अ नीड टू अप्लाय 8 to 10 नंबर ऑफ इरिगेशन्स टू दी ग्राउंडनट क्रॉप. या पिकाला 8 ते 10 पाण्याच्या पाळ्या आपल्याला त्याला देणं अपेक्षित आहे. आता पाण्याचं व्यवस्थापन करत असताना सुद्धा त्या पिकाच्या वाढीच्या ज्या काही ठराविक अवस्था असतात त्या वाढीच्या अवस्थांमध्ये या पिकाला आपल्याला पाणी द्यायला पाहिजे. विशेषतः या पिकाच्या वाढीच्या 3 अशा क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत की त्या 3 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसमध्ये या पिकाला आपण पाणी देणं अपेक्षित आहे. ज्यामध्ये पहिली स्टेज आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं फ्लावरिंग स्टेज, दुसरी स्टेज त्याच्यामध्ये आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं पेग फॉर्मेशन स्टेज, आणि तिसरी स्टेज त्याच्यामध्ये आहे ज्याला म्हटलं जातं पॉड डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे सुरुवातीचा कालावधी आहे, सुरुवातीची स्टेज याच्यामधली आहे ज्यामुळे फुलं येतात, त्यानंतर ज्या आऱ्या तयार व्हायला लागतात तर ही दुसरी अवस्था आहे, आणि शेंगा वाढीचा कालावधी. अशा अवस्थांमध्ये त्या पिकाला आपल्याला पाणी देता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला त्यामध्ये करायचं आहे. आता हे पाण्याचं नियोजन बघितल्यानंतर यामध्ये आपल्याला आंतरमशागती कोणत्या करायच्या आहेत? या भुईमूग पिकामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक महत्त्वाचं काम करावं लागतं आणि ते म्हणजे विडिंग ऑपरेशन. अँड दिस विडिंग ऑपरेशन शुड बी कॅरिड आउट टू रिमूव्ह द वीड्स प्रेझेंट इन द फील्ड. इफ नॉट पॉसिबल दी हँड विडिंग आपल्याला शक्य नसेल, अंडर सच ए कंडिशन 2 होईंग्स आर डन बिफोर द पेग फॉर्मेशन. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पेग फॉर्मेशनच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये होईंग ऑपरेशन करायचं आहे. कारण पेग फॉर्मेशनच्या अगोदर जर होईंग ऑपरेशन केलं तर ह्या ज्या काही आऱ्या तयार होतात, पेग याचा अर्थ आऱ्या तयार होणं, ह्या ज्या आऱ्या आहेत या आऱ्या जमिनीमध्ये जाण्यास या होईंगची मदत होते, आणि म्हणून हे काम आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे. जर आपल्याला विडिंगही करता येत नाही, म्हणजे हँड विडिंग आपण पर्टिक्युलर म्हणतो, हँड विडिंगही आपल्याला करता येत नाही किंवा होईंगही आपल्याला शक्य नाही, मग अशा वेळी आपल्याला काही तणनाशकांचा वापर देखील करता येतो. इट इज पॉसिबल टू यूज द अलॅक्लोर वीड कंट्रोलिंग विडीसाइड्स टू द ग्राउंडनट क्रॉप. या भुईमूग पिकामध्ये अलॅक्लोरसारखं जे काही तणनाशक आहे याचा वापर तणाच्या बंदोबस्तासाठी आपण करू शकतो. आता हे भुईमुगाचं पीक वाढायला लागल्यानंतर वेन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ पेग, आऱ्या तयार होत आहेत, आफ्टर दॅट देर इज अ नीड टू परफॉर्म द अर्धिंगप ऑपरेशन. या भुईमूग पिकामध्ये अर्धिंगप ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. म्हणजे या पिकाच्या बुंद्याभोवती माती आपल्याला लावणं अपेक्षित आहे. इट इज डन मेनली फॉर दी पेनिट्रेशन ऑफ दी पेग इनसाइड द सॉईल अँड टू हॅव द डेव्हलपमेंट ऑफ दी पॉड फ्रॉम इट. त्याच्यापासून ज्या आऱ्या जमिनीमध्ये जात आहेत या जमिनीमध्ये जाणं गरजेचं आहे, आणि जमिनीमध्ये जर या आऱ्या गेल्या तर त्याचं रूपांतर पुढे जाऊन शेंगांमध्ये होत असतं. आणि म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की अशा प्रकारच्या या ज्या आऱ्या आहेत या जमिनीत जाव्यात, मातीमध्ये गाडल्या जाव्यात, आणि म्हणून यासाठी आपल्याला त्यामध्ये हे अर्धिंगप ऑपरेशन करणं गरजेचं आहे. जर समजा आपल्याला हे अर्धिंगप या ठिकाणी करता आलं नाही किंवा हे अर्धिंगप आपण केलं परंतु आपल्याला याच्यामधून जर जास्तीच्या उत्पादनाची अपेक्षा असेल तर याच्यामध्ये आपल्याला विशेषतः ज्या इरेक्ट व्हरायटी आहेत याच्यामध्ये एम्प्टी ड्रम रोलिंग ऑपरेशन केलं जातं. हे भुईमुगाचं पीक जे आहे हे 45 ते 60 दिवसाचं होत असताना त्या पिकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी द्यायचं आहे, आणि पाणी दिल्यानंतर त्या शेतामध्ये जो काही रिकामा बॅरल आहे, लोखंडी बॅरल ज्याला आपण म्हणतो, तर हा लोखंडी बॅरल एकाच दिशेनं त्या ठिकाणी तो या भुईमूग पिकावरनं चालवायचा आहे की ज्याच्या माध्यमातून वरती
तरंगत्या अवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही आऱ्या आहेत त्या आऱ्या मातीमध्ये गाडल्या जातात आणि त्यामुळं 15% उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये एम्प्टी ड्रम रोलिंग ऑपरेशन देखील करणं, विशेषतः ज्या इरेक्ट व्हरायटी आहेत तर ते फायदेशीर ठरू शकतं. देन आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ द क्रॉप, ॲज वी नो दॅट these crop matures at the period of 100, 120 days and the 150 days. याच्यामध्ये या ज्या भुईमुगाच्या वेगळ्या जाती आहेत या 100 दिवसामध्ये तयार होणाऱ्या आहेत, 120 दिवसामध्ये तयार होणाऱ्या आहेत आणि 150 दिवसामध्ये तयार होणाऱ्या आहेत. मग त्या पिकाच्या वयानुसार आपल्याला त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग ऑपरेशन जे आहे हे करावं लागतं. म्हणजे हार्वेस्टिंग करत असताना त्याच्या मॅच्युरिटी साईन आपण पहिल्यांदा विचारात घेतो. पहिला फॅक्टर आपण विचारात घेतो त्याचं एज. दुसरा घटक आपण इथं विचारामध्ये घेतो त्याला मॅच्युरिटी साईन आपण म्हणतो आणि तो म्हणजे येलोईंग ऑफ द टॉप ऑफ द लिव्स. झाडाचे जे काही शेंड्याकडची पानं आहेत ही पिवळी पडतात. त्यानंतर दुसरा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे की जे काही शेंगा आहेत त्या शेंगांचं जे टर्फल आहे, द इनर साईड ऑफ द शेल बिकम ब्लॅक. शेंगांचं जे टर्फल आहे ते आतल्या बाजूनं जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती काळपट स्ट्रिक तयार झालेले दिसतात आणि हा सुद्धा त्या भुईमुग पिकामध्ये पक्वतेचा एक भाग मानला जातो. Whatever the pods are there, these become hard. जे शेंगा आहेत त्या शेंगा कठीण बनणं हे एक लक्षण त्याच्यामध्ये आहे. Whatever the kernels, शेंगदाणे जे आहेत हे शेंगदाण्यांचा जो काही रंग आहे तो रेड कलर होतो किंवा रोज रेड कलर त्याला त्या ठिकाणी आलेला दिसतो आणि अशा अवस्थेमध्ये या भुईमुग पिकाची काढणी आपल्याला करायला पाहिजे. आता काढणी कशा पद्धतीने करायला पाहिजे, या भुईमुग पिकाची काढणी करत असताना जो इरेक्ट व्हरायटी प्रकार म्हणून आपण म्हणतो आहे, तर या इरेक्ट व्हरायटीमध्ये आपण किंवा ज्या काही सेमी स्प्रेडिंग प्रकारातल्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये आपण हार्वेस्टिंग करताना दॅट शुड बी डन बाय युजिंग द उप्रूटिंग द प्लांट्स. झाडं जे ही उपटून घेतो आहे. बट फॉर द स्प्रेडिंग व्हरायटी, ज्या स्प्रेडिंग व्हरायटी प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ज्याला पसऱ्या भुईमुग आपण म्हणतो त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे करता येत नाही. त्याच्यामध्ये भुईमुगाची काढणी करताना आपल्याला त्या शेतामध्ये नांगरणी करणं अपेक्षित आहे आणि नांगरणी केल्यानंतर मग त्या शेंगा ज्या त्या शेंगा आपल्याला गोळा करता येतात. आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ दी क्रॉप वी हॅव टू रिमूव्ह द पॉड्स फ्रॉम दी वाईन. वेलापासून शेंगा आपल्याला वेगळ्या करायला पाहिजे. दॅट शुड बी डन बाय बीटिंग ओव्हर द हार्ड सरफेस. हार्ड सरफेसवरती हे वेल जे आहेत हे वेल मारले जातात आणि त्याच्यामधून ज्या शेंगा त्या शेंगा बाजूला केल्या जातात आणि मग ह्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा चांगल्या वाळवल्या जातात आणि मगच त्या ठिकाणी साठवून मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येतात किंवा त्या आपल्याला जास्त कालावधी ज्या आहेत त्या टिकून ठेवता येत असतात. आणि म्हणून यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं या पिकाचं हार्वेस्टिंग जे आहे हार्वेस्टिंग करायचं आहे. आता उत्पादनाचे जर आपण या ठिकाणी प्रकार पाहिला त्याच्यामध्ये इरेक्ट व्हरायटी जे आहे त्याच्यामध्ये 8 ते 10 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. लक्षात घ्या 8 ते 10 क्विंटल आहे, टन नाही. 8 ते 10 क्विंटल एवढं उत्पादन त्यामध्ये आपल्याला मिळते. जर सेमी स्प्रेडिंग व्हरायटी असेल तर याच्यामध्ये 10 ते 12 क्विंटल एवढं उत्पादन आपल्याला मिळते, प्रति हेक्टरी उत्पादन आहे. त्यानंतर ज्या स्प्रेडिंग व्हरायटी आहे तर त्यांच्यामध्ये 15 ते 17 क्विंटल एवढं उत्पादन आपल्याला मिळतं. म्हणजे हा विशेषतः प्रकार जो आहे हा रेनफेड कंडिशनमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. रेनफेड कंडिशनमध्ये इरेक्ट व्हरायटीचं उत्पादन आपल्याला मिळतं 8 ते 10 टन, सेमी स्प्रेडिंगचं मिळतं 10 ते 12 टन आणि 10 ते 12 क्विंटल आणि स्प्रेडिंग व्हरायटीचं आपल्याला मिळतं 15 ते 17 क्विंटल. Those groundnut crop mainly cultivated under the irrigated condition gives the average yield 30 क्विंटल पर हेक्टर. सर्वसाधारणपणे कुठलाही प्रकार असू द्या, मग तो रेनफेड मग तो त्या ठिकाणी इरेक्ट प्रकार असू द्या, सेमी स्प्रेडिंग प्रकार असू द्या किंवा स्प्रेडिंग प्रकारातला असू द्या, तर याच्यामध्ये बागायत शेतीमध्ये आपण ज्यावेळी भुईमुगाचं उत्पादन घेतो त्यावेळी त्यामध्ये सरासरी उत्पादन आहे 30 क्विंटल प्रति हेक्टरी. मग याच्यामध्ये अतिशय एक महत्त्वाचा भाग आहे की आपण जातीची निवड करत असतो तर ही जातीची निवड कोणत्या प्रकारातली असायला पाहिजे किंवा कोणत्या जातीची निवड आपल्याला करायला पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की यामध्ये मेन 3 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे याला या ठिकाणी म्हटलं जातं इरेक्ट ऑर द बंच टाईप. आता इरेक्ट किंवा बंच टाईप म्हणजे काय, तर या जाती ज्या आहेत या सरळ वाढतात, तर याची वेल जे आहेत हे वेल बाजूला पसरत नाहीत. तर अशा ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची व्हरायटी आहे SB11. त्यानंतर दुसरी व्हरायटी याच्यामध्ये आहे कोपरगाव नंबर 3.
त्यानंतर AK1224 आहे, त्यानंतर TMV2, TMV7 आहे, TMV9 आहे. त्यानंतर महत्त्वाची व्हरायटी आपल्याकडची जी आहे JL24 आणि त्यानंतर कोकण गौरव आहे. यामध्ये JL24 जी आहे याला फुले प्रगती असं म्हटलं जातं, की जी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डेव्हलप केलेली व्हरायटी आहे आणि जी बऱ्यापैकी खरीप सीझनमध्ये आपण या ठिकाणी वापरू शकतो. कारण या व्हरायटीचं महत्त्वाची पेक्युलॅरिटी अशा प्रकारची आहे की यांच्यामध्ये काहीसा डॉर्मन्सीचा पिरियड असतो आणि यामुळं जरी समजा हे बियाणं पावसामध्ये हे पीक पावसामध्ये हार्वेस्टिंगच्या कालावधीमध्ये पावसामध्ये सापडलं तरीसुद्धा फारसा प्रॉब्लेम या पिकामध्ये येत नाही आणि म्हणून हा पहिला प्रकार याच्यामधला एरेट व्हरायटी किंवा ज्याला आपण बंच टाईप म्हणतो. दुसरा प्रकार जो आहे याला या ठिकाणी म्हटलं जातं सेमी स्प्रेडिंग. या सेमी स्प्रेडिंगमध्ये कोपरगाव नंबर 1 अतिशय महत्त्वाची व्हरायटी आहे. त्यानंतर TMV6 आहे, TMV8 आहे आणि त्यानंतर TMV10 आहे. तर या 3 ते 4 महत्त्वाच्या जाती या सेमी स्प्रेडिंग प्रकारामध्ये आहेत. त्यानंतर स्प्रेडिंग प्रकारामध्ये महत्त्वाची व्हरायटी आहे कराड 411. आता हे कराड 411 नावाचा जो काही वाण आहे तो विशेषतः दक्षिण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो आणि याचा वापर जो आहे हा विशेष करून जे काही शेंगा आहे त्या शेंगा ज्या उकडणाऱ्या शेंगा किंवा उकडून ज्या शेंगा खाल्ल्या जातात अशासाठी म्हणून किंवा खारे शेंगदाणे बनवण्यासाठी विशेषतः या जातीचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. कारण या भुईमुगाचा जो वाण आहे त्याच्यामध्ये असणारं तेलाचं प्रमाण काहीसं थोडंसं कमी आहे आणि हा जो वाण आहे याच्यामध्ये उत्पादन मात्र जास्त आहे. म्हणून हा कराड 411 जो स्प्रेडिंग प्रकार आहे अतिशय महत्त्वाचा असा वाण आहे. त्यानंतर TMV1 आहे, TMV3 आहे, त्यानंतर टॅग 24 आहे आणि टॅग 303 आहे. तर या अतिशय महत्त्वाच्या जाती या भुईमुग पिकामध्ये आहेत. आता या भुईमुग पिकामध्ये प्लांट प्रोटेक्शन मेजर जो आपण फॉलो करतो तो कसा केला पाहिजे यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कोणकोणत्या कीड येतात त्याही या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. भुईमुग पिकामध्ये अतिशय महत्त्वाची कीड जर कोणती असेल तर ती आहे ॲफिड. दॅट इज नोन टू बी अ ॲफिड. त्याला मराठीमध्ये आपण मावा असं म्हणतोय. These pest is mainly causing damage to the crop plant by sucking the juice from the leaves. पानातला रस शोषण्याचं काम या किडीच्या माध्यमातून केलं जातं. दॅट इज वाय दी प्लांट बिकम वीक अँड ड्यू टू दॅट देअर इज रिडक्शन इन द टोटल यील्ड ऑफ क्रॉप. पिकाचं जे एकंदरीत उत्पादन आहे ते उत्पादन या ठिकाणी आपल्याला घटलेलं दिसतं आणि म्हणून यामध्ये या किडीचा जो होणारा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला जर कमी करायचा असेल तर या पिकामध्ये आपल्याला या किडीच्या बंदोबस्तासाठी जे काही आंतरप्रवाही अशा प्रकारची कीटकनाशक आहेत तर या आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर त्यामध्ये आपल्याला करायचा आहे. ज्यामध्ये विशेष करून जे फॉस्फामिडॉन किंवा जे क्युनॉल्फासारखं जे काही कीटकनाशक आहे तर त्याची फवारणी आपल्याला त्या पिकावरती करायची आहे आणि त्याच्या माध्यमातून या किडीचा बंदोबस्त आपण करू शकतो. त्यानंतर दुसरी कीड याच्यामध्ये आहे रूट ग्रब. रूट ग्रब याचा अर्थ ग्रब म्हणजे आळी आहे. ही आळी मातीमध्ये राहते आणि मातीमध्ये राहिल्यानंतर काय करते तर मुळांवरती उपजीविका करते आणि म्हणून त्याचं नाव आहे रूट ग्रब. आणि मग अशा पद्धतीनं मुळावरती उपजीविका करत असताना ती झाडांची संख्या कमी करते. विशेषतः सुरुवातीच्या कालावधीमध्ये या रूट ग्रबचा प्रादुर्भाव जो आहे हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पण अशा प्रकारची जी रूट ग्रब आहे ही रूट ग्रब जर त्या पिकामध्ये विशेषतः आली तर त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे की ही जी रूट ग्रब आहे ही रूट ग्रब आपल्याला वेळेस नियंत्रणात आणायची आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचं की त्या बियाणाला बीज प्रक्रिया करायची. काय बीज प्रक्रिया करायची तर या बियाणाला क्लोरोपायरिफॉससारखं जे काही आंतरप्रवाही कीटकनाशक आहे तर त्या कीटकनाशकाची प्रक्रिया त्यावरती आपल्याला करायची आहे आणि ही बीज प्रक्रिया केल्यामुळं रूटग्रबचा जो प्रादुर्भाव आहे तो कमीत कमी होतो आणि म्हणून त्या माध्यमातून या रूटग्रबचा बंदोबस्त आपल्याला करता येतो. किंवा काही वेळा त्याच्यामध्ये आपल्याला जे कार्बोफ्युरॉनसारखं जे काही कीटकनाशक आहे तर त्याचा देखील वापर या पिकावरती करता येतो आणि त्या माध्यमातून ही कीड आपल्याला नियंत्रणात आणता येते. त्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रकार याच्यामध्ये आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं लीफ रोलर. आता लीफ रोलर म्हणजे नक्की काय आहे तर लीफ म्हणजे पानं गुंडाळणारी आळी आहे. आता भुईमुग पिकामध्ये ही जी पानं गुंडाळणारी आळी आहे ही काय करते तर याच्यामध्ये ही जी आळी आहे तर दीज रोलर रोल्स द लीव्स अँड रिमेन फीड ऑन द
ग्रीन पोर्शन ऑफ द प्लांट. पानाची गुंडाळी तयार करून त्या गुंडाळीमध्ये ही अळी राहते आणि त्या पानाचा हिरवा जो भाग आहे, क्लोरोफिलचा जो भाग आहे, तो खाण्याचं काम या अळीच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारच्या या किडीचा बंदोबस्त आपल्याला जर करायचा असेल तर त्यामध्ये जे काही क्लोरोपायरिफॉस 20 EC प्रकारातलं जे काही कीटकनाशक आहे तर त्याची फवारणी त्या पिकावरती करून आपण या लीफ रोलरचा बंदोबस्त करू शकतो. तर अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या किडी त्याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही रोग येतात त्या रोगामध्ये अतिशय महत्त्वाचा रोग असेल कोणता असेल तर तो आहे टिक्का डिसीज. भुईमुगामध्ये हा जो टिक्का नावाचा प्रकार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की एकदा का या टिक्क्याचा प्रादुर्भाव त्यामध्ये झाला तर उत्पादनामध्ये निश्चितपणानं घट आपल्या आलेली दिसते. दिस डिसीज इज फंगल वन. हा जो प्रकार आहे तो फंगल प्रकारातला आहे. अँड ॲज अँड व्हेन देर इज अ मोर क्लाउडी वेदर कंडिशन इज प्रिवेल, these fungus is mainly attacking on the plant. And as and when there is introduction of such type of the fungus over the plants, then there will be development of the round or irregular black spots. काहीशे गोल आकाराचे किंवा अनियमित आकाराचे असे काळपट ठिपके त्या पानावरती तयार झालेले दिसतात, सराउंडेड बाय द येलो स्ट्रिक, आणि त्याच्या बाजूनं काहीशी पिवळसर शेड असते. Such type of spots are enlarged in size and that is why the whole plant become black. त्यानंतर कालांतरानं ही झाडं जी आहेत ती झाडं पूर्णपणे काळी पडतात. अँड दॅट इज वाय इट अफेक्ट द टोटल यील्ड ऑफ द क्रॉप. पिकाचं उत्पादन जे आहे उत्पादनावरती निश्चितपणानं या टिक्क्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो आणि यामुळे उत्पादन घटतं. आणि म्हणून या रोगाचा बंदोबस्त आपल्याला जर करायचा असेल तर याच्यामध्ये प्रतिकारक्षम अशा प्रकारच्या जातीची निवड आपल्याला करायला पाहिजे. यूज डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज हा त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे. सेकंड अल्टरनेटिव्ह वी कॅन यूज टू कंट्रोल ओव्हर द टिक्का डिसीज, दॅट इज द प्रॉपर क्रॉप रोटेशन शुड बी अडॉप्टेड. याच्यामध्ये जी काही पिकांची फेरपालटणी आहे ती फेरपालटणी जर योग्य पद्धतीने आपण केली तर आपल्याला या भुईमूग पिकाचं येणारं जे काही या लीप स्पॉट किंवा जो टिक्का जो प्रकार आहे तो आपल्याला वेळेस नियंत्रणात आणता येतो. ऑल्सो वी आर युजिंग द सल्फर फंजीसाईड. ॲज अ सल्फर फंजीसाईड वी आर युजिंग द सल्फर पावडर टू स्प्रे ओव्हर द क्रॉप ॲट द रेट ऑफ 15 to 20 kg पर हेक्टर. 15 ते 20 किलो एवढ्या डस्टिंग स्वरूपामध्ये आपण हे देऊ शकतो. आणि किंवा वेटेबल सल्फर जे आहे त्याची फवारणीसुद्धा आपण या पिकावरती या रोगाच्या बंदोबस्तासाठी म्हणून देऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारचा हा पहिला महत्त्वाचा डिसीज त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा डिसीज अतिशय महत्त्वाचा आहे तो आहे कॉलर रॉट डिसीज. आता कॉलर रॉट म्हणजे नक्की काय आहे तर ज्यावेळी हे झाड उगवतं याचा जमिनीलगतचा जो काही कॉलर पोर्शन आहे, कॉलर पोर्शन जो आहे हा कॉलर पोर्शन काय केला जातो तर या बुरशीच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी खाल्ला जातो. आणि यामुळं काय होतं आहे ती ही जी झाडं आहेत ती झाडं जागेवरती कोलॅप्स झालेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा जो कॉलर रॉटसारखा प्रकार आहे हा कॉलर रॉटसारखा प्रकार आपल्याला जर वेळीच नियंत्रणात आणायचा असेल तर आपल्याला याच्यामध्ये या रोगाचा बंदोबस्त आपल्याला करायचा असेल तर प्रतिकारक्षम अशा प्रकारच्या जातीची निवड आपल्याला त्याच्यामध्ये करायची आहे. आणि त्याचबरोबर ऑर्गॅनोमोलिक्युलर फंजीसाईडची ट्रीटमेंट आपल्याला या बियाणाला द्यायचं. जसं की तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये थायरम किंवा कॅप्टनची ट्रीटमेंट जी आहे ही आपण देत असतो. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला या कॉलर रॉटचा जो प्रॉब्लेम आहे की जो या भुईमूग पिकामध्ये बऱ्यापैकी येताना आपल्याला दिसतो त्याचा बंदोबस्त आपण करू शकतो. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं डिसीज याच्यामधलं आहे रूट रॉट, मूळ कुजव्या ज्याला म्हटलं जातं. मित्र आपण या ठिकाणी पाहिलेलं असेल की भुईमुगाच्या शेतामध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला शेतातलं एखादं झाड एकदम जागेवरती वाळून गेलेलं दिसतं आणि तुम्ही जर ते उपटलं तर त्याच्या मुळांवरती जर तुम्ही पाहिलं तर मुळं जी आहेत ही मुळं सडून गेलेली असतात. त्याची वरची जी काही ज्याला व्हॅस्क्युलर टिश्यू आपण म्हणतो या व्हॅस्क्युलर टिश्यूचा भाग पूर्णपणे सडून गेलेला असतो. आणि मग अशा प्रकारची झाडं जे आहेत त्याला आलेल्या शेंगा ज्या आहेत त्या ज्या अवस्थेत असतात त्याच अवस्थेमध्ये पक्व झालेले आपल्याला दिसतात. अँड दॅट इज नथिंग बट द इन्फेक्शन ऑफ द रूट रॉट. हा रूट रॉटचा प्रॉब्लेम असतो. आणि म्हणून हा रूट रॉट जो आहे हा रूट रॉट त्या पिकामध्ये येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये क्रॉप रोटेशन आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी फॉलो केलं पाहिजे. त्या बियाणाला
ऑर्गॅनोमॉलिक्युलर फंजिसाइडची जी बीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रियासुद्धा देणं गरजेचं असतं आणि ज्याच्या माध्यमातून हा रूट रॉटचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी कमी करता येतो. आणि म्हणून अशा प्रकारचं हे जे भुईमूग पीक आहे या भुईमूग पिकामध्ये अगदी जमीन तयार करण्यापासून शेवटच्या स्टेजपर्यंत जर योग्य अशी काळजी आपण घेतली तर आपण या भुईमूग पिकाचं समाधानकारक अशा प्रकारचं उत्पादन जे हे घेऊ शकतो. नमस्कार.